पुराण पुरुष अनंत ब्रह्मांडाचा नायक, पुराण पुरुष अनंत ब्रह्मांडाचा नायक, सुख सागर आधी नारायण वैकुंठनाथ लक्ष्मीपती श्री हरी म्हणजे शेषशाही भगवान विष्णूंनी सज्जनांचे रक्षण व दुष्ट निर्दारणासाठी घेतलेल्या 10 अवतारांपैकी 8व्या अवतारातील लीला, 8व्या अवतारातील लीला श्रीकृष्ण गोप गोपी यांचे विनोदी संवाद नाट्य व गाणी गौरव या कार्यक्रमातून सादर करत आहोत, गौरव या कार्यक्रमातून सादर करत आहोत। चला उठा सखिया
मथुरेच्या बाजारात जायचं खरं, पण विक्रीसाठी काय घेतलं हे कला नको का ग? खरंय तुझं. आज आम्ही विक्रीला घेतलाय तू राधे. आपण पोरी मिळून जायचं म्हणजे फार भीती वाटते मनाला. अगदी बरोबर बोलते शिरा. नाही तर अडवाय तो नंदा का काना. चंद्रा, तुझ्या शेजारच्या मावशीला हात मार पाहू. मावशी, अगे मावशी. कोण ग? अगं मी चंद्रा. येतेस ना बाजारला? बरोबर आले. हा Bye.
सगुण साकार निर्गुण निराकार संत सज्जनांचे रक्षण आणि दुष्ट संवारासाठी घेतला आठवा कृष्ण अवतार मथुरेचा कंस उन्मत्त झाला मार त्याच्या असुराने वाढविला भूमिभार म्हणून वसुदेव देवकी उदरी घेतला आठवा कृष्ण अवतार बोला पुंडलिका वरदे आज बुधवार मथुरेचा बाजार 16 शस्त्र गोपिका थाटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी जाणार त्यांना पिंपळाच्या भारी अटक करण्याची कामगिरी पेंद्या सुद्धा मला सांगितली पाहिजे. अरे पेंद्या, अरे सुदामा, आलो आलो देवा. देवा
देवा आम्हाला कशासाठी आत भरली? पेंड्या सुदामा आज बुधवार मथुरेचा बाजार 16 सहस्र गोपिका थाटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी जाणार. त्यांना पिंपळाच्या बारी अटक करा. अरे सुदामा देवारी सांगितलेलं काम ऐकलं का? ऐकलं. ठीक आहे देवा, या तुम्ही. अरे आज देवाने आपल्याची कामगिरी सांगितले ती मोठी आणि कठीण वाटते बघ मला. अरे मला पण तसंच वाटतंय बघ. आपल्या गोकुळातील गवळणी दैदूत लोणी घेऊन त्या मथुरेच्या बाजारी जाणार. त्यांचा रस्ता एकाएकी बंद करायचा म्हणजे पण कधीतरी बंद करायला पाहिजे. अरे आपल्या देवाचं म्हणणं असं की गोवर्धन पर्वत आणि यमुना नदी यापासून मिळणारे धन आपलंच आहे. ते परकापुरकात जाता कामा नये. देवाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आपण कष्ट करायचे, रानावनातून गाई गुरांची राखण करायची. होय ना. आणि दैदूत लोणी त्या दुष्ट राक्षसांना द्यायचं. काय द्यायचं? हा अन्याय थांबवलाच पाहिजे. अरे बोला, पण एक दोन सोबती जरा भेटतात तर केवढाही जमा अडवायची आपली तयारी आहे. पण कोण भेटणार? अरे कोण भेटणार का? अरे तो आपल्या जोडीचा बोबड्या आहे ना. बोबड्या? हा, त्याला जरा जोरात मार. तो जर आला ना तर कसली चिंता नाही बघ. अरे असल्या कामात तो लय हुशार. नक्की बोलतोय ना? लय नक्की, हुशार नक्की. तो. बरं आप करतो. अरे बोबड्या, अरे तुझा माता. हॅलो सुदामा, माझी तपीला काय तुझे तिला थोपतो आणि मग मी तुझ्या संतीला येतो. तू या तपीला तू या. मी कृष्ण देवांचा सवंगडी गाई राखे तो मेरे कुंजवाडी. मी कृष्ण देवांचा सवंगडी गाई राखी तो मेरे कुंजवाडी. माझी नजरात कोणे जाय, माझी नजरात कोणे जाय, माझे डोळे काढे लगाय. मालकाला काय मारते? अरे सुदामा, अरे मालकाला काय मारते म्हणजे काय? तू थोडून दावायची ना. तुला काय माहिती म्हणजे काय? अरे ती थांबले ना. थांबले. कुठं चालीत होती की काय? अरे सुदामा, अरे बोबड्या, ह्या तुझ्या कपिला गायला तिकडं गोट्यात जाऊन बांधू. गोट्यात? जा.
मानतो ये जा लवकर. जा बाई. ये बाई ये आणि लवकर ये. अरे सुदामा, अरे ह्याला बोलून तो काम करेल काय? आता बघूया आता काय करेल त्याला. अरे हा वाकडा, हा फाकडा आणि हा डोक्यावर पडलेला आहे. बघूया आता काय करणार. बघूया काय काय म्हणाला काय मी वाचला मी आता फाटला तुला नाही रे. मग कोणाला रे नाही. तोंडाला तर पहिला थांब अरे त्याच्या मित्राला. याचा मित्र हा. तुझा मित्र पहिला तो कोणता थांब अरे तो राहू दे रे आता. काय करायचं तुला. जाऊन देतो अरे जाऊ दे. अरे हे हा? पण मला तक्याला बोलवलं तुला इथं बोलावली नाही. ते तक्याला बोलवलं अरे बघ्या, तुझ्यापर्यंत काम आहे. माझ्यापर्यंत हा केलं त्यातलं रे बोबड्या, हा. आपल्या गोकुळातील गवळणी बैतूत लोणी घेऊन त्या मथुरेच्या बाजारी जाणार. अरे ते जायत ना आता आपलं काय जाणार अरे बोबड्या, त्यांना आड वाटेला जाऊन त्याचा रस्ता बंद करायचा आणि दही दूध भरपूर खायचं. दूध भरपूर अरे भरपूर. चला ये. आधी चला कामाला लागूया. कामाला लावूया चला घेऊन माठ चढूया घाट घेऊन माठ चढूया घाट जाऊ मथुरेच्या जाऊ मथुरेच्या बाजारात चला जाऊया ग बाई जाऊया ग नियोनी व्यापाराला चला जाऊया ग बाई जाऊया ग नियोनी व्यापाराला तुला सांगितलं का जेवढं नेलवायला तू काय केलंस.
मी काय चालणार का? अरे मला दौलानी तिथल्या अरे तुझं कुठलं डोलाच आहे तुला गवळणी अजिबात दिसले नाही अजिबात दाखव तिकडे हा दाखव तो दाखवतोय बघ हे बुबड्या ह्या तिकडे बघ कुठं या इथलं अरे अरे दला मी तर लांब बघतो त्याला मी त्याला बघतो कशाला अरे तू आपल्या गोकुळच्या गवळणी घेऊन जायची कोणी चालल्यात मथुरेच्या बाजारला दोन मात दुधात घालून वागला त्यांना मागे फिरवा असा कृष्णदेवांचा हुकूम आहे मग थांब पहिली तिथली दुधाला लावतो आणि थांबली मुंजाला हे बुबडा हे सरळ समली करतात मध्ये काय करतात रे बदल बोलून और खाऊ नको तोल्याचा बिस्कोट तोलताय पाच आणि दुधात पाणी अरे बुबड्या त्याच्या दुधात पाणी असो अगर काही असो रस्ता बंद झाला पाहिजे अरे, त्यांच्या दुधात पाणी येतो अगर ताई येतो रस्ता बंद झालाच पाहिजे तो तुला सांगतो हा. तो तुला थांबतो अरे मी तुलाच सांगतोय आता होय हा. मस्त मनात होता. अरे अरे तुलाच लत्ता बंद ना अरे झाला म्हणून थमत लत्ता बंद ना मी माझ्या भाषेत चालणार माझ्या भाषेत जातो ना मी काय घाबरत नाही कोणाचा भीतो बरोबर अरे वा काय भाषा आहे बा त्याची इंग्लिश आहे ते बरोबर आहे मी समजावून सांगतो आम्ही गोकुळचे मुलं काही म्हशी लागतो दैनिक तुम्ही त्या दुसऱ्या राक्षसाला नेऊ देता त्या अन्नावर राक्षस मागले आणि त्यांच्या दुसऱ्या साथीदार मस्त आहेत म्हणून म्हणतो त्यापुढे मधुरा दैनिक देणे मुलगा तुमचं बोलणं आमच्या लक्षातच येत नाही दुर्दैवातीच वाटतं थैमेतीच वाटतं आणि आला थजलं भेटलं थजलं अरे काय तू सांगतो का मावशी असं असं करून काय दाखवतो हेनं काय दाखवला हेनं काय दाखवला असं तर तू अरे मी तिला सांगितलं काय सांगितलं त्या दूध खाऊन राक्षस मोजले पत्तात सांगितलं मावशी काय बोलली मावती हा माझ्या बरोबर अरे तुझ्या बरोबर नतले तुझ्या बरोबर तर बोलली मावती मग आणि माझ्या बरोबर अरे मला लहा देते पडली ती काय ते विचार का तिला हा अरे तूच विचार हे मावते काय बोल असेल तर सांग थांब टोटल मांग अरे गेली गेली अरे मावते आत्ता मला धाबाल अरे कायदा म्हणजे काय नाही कायदा म्हणजे अरे कायदा म्हणजे आपली ओळख पाहिजे तिला कायदा म्हणजे आपली ओळख म्हणजे मधात पासून मावती मला ओळखला नाही म्हणजे मधात पासून मावती मला ओळखला मी झाला अरे मावते तुम्ही मला ओळख देऊन आहे काय मावते तुम्ही मला ओळख देऊन आहे अरे नाही मेल्या नाही गेल्या अगं मी तो अरे पण कोण? अगं मी तो अरे पण कोण? देवाचा बाबा एवढं सगळं ना एवढं बोंबलाय लागतं मेल्या बोलली ह्याचा प्रेमानं झाला अरे बुब्या अरे तिला आहे सांग आहे का नाही का हा या या लवकर. मी बरोबर सांगतो हे सुदामा त्याला पुढे सांग सांगितलं बरोबर अरे सांग. मार खाय हे मावते हे मावते अरे काय सांगतोस काय ह्यानं सांगितलं ना काय? हाय थांब म्हणून मी तर त्याला दाखव अरे दाखव ते त्याला. अरे बुब्या तिला कायदा आहे म्हणून सांग
कायदा आहे म्हणे. हा. अरे हा फक्त थांबायचं. अरे ऐकून कुणी घ्यायचं ऐकून तू परत सांग. परत थांबव. पण थांबायचं काय? कायदा हाय. कायदा हे मावते हा अगं कायदा मग सांग ना लवकर देतीत आहे. ऐक ना, ऐक. असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय अविनाश घडसी. हे त्याला थांबले तुम्ही थांबा माझं नाव देते. आता घे भाऊ. हिरवीगार झाड नदीच्या काठी हिरवीगार झाड नदीच्या काठी अविनाशरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच विनायक मारुती घडसी यांच्याकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय विनायक घडसी. गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी विनायकरावांचं नाव घेण्याची रोजच मिळो संधी. धन्यवाद धन्यवाद. तसेच जीवन गुणवंत कदम यांच्याकडूनही या मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय जीवन कदम. डोळ्यात आहे रत्नागिरीचा दणका जीवनरावांचं नाव घेते मीच आहे त्यांची मेंढा. धन्यवाद. तसेच प्रमोद म्हस्के राहणार शृंगारपूर यांच्याकडूनही या मावशीसाठी 105 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीनं त्यांचं नाव घ्यायचंय प्रमोद म्हस्के. नाव घ्या नावात काय विशेष प्रमोदरावांचं नाव घेते मीच त्यांची मिसेस. धन्यवाद. तरी श्री संभावाद जय.
आता तिला सांग आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसलाच एवढंच पाहिजे. ना? अरे एवढंच. मी बरोबर थांबतो. जा लवकर. अरे मावशे, आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बसायलाच हवं. अगं पोरीनो, या मेल्यांच्या कायद्यांना बसता आपण थोडा वेळ जमलो म्हणून तू सच्ची पण म्हण. कायद्यानं. कायद्यानं? हा. अरे मावशे, कायद्यानं. आता हे गवळणीनो. हा, सावकाश. काय देणार? ए! तू काय देणार? अरे बाबड्या! अरे तू काय घेणार? दूध देणार, ते मी खाणार. एवढं तुम्हाला समजत नाही? तुला कल्ला तेवढा फुलला नाही. मला भरपूर लागणार. आधी लावाय. पुन्हा? ए, आता चला हा. आपण कृष्णदेवांना सांगूया. हा. तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पूर्ण केली. मला तथा थांबू. चला तर. चला. इथल्या तुला मला सांगितलेली कामगिरी अजूनही अपुरीच दिसत आहे. आपणच त्यांना जाऊन विचारावे. दोन्हींनो थांबा. आपणाला म्हणतात कोण? भगवान विष्णूचा 8वा अवतार. भगवान विष्णू असे नसतात. मग राजे कसे असतात? संकेतकर, कळापद्म, गंभीरा, मस्तकेतुरा अशी चतुर्भुज रूप असते. राजे हे सध्या कलियुग असून मी 8वा अवतार धारण केला आहे की त्या दुष्टकांच्या वधासाठी. मग आपला जन्म मला सांगा. ऐक तर. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कदा गावा वासुरी गोकुळात गावा.
जगावे गई बासुरीच्या नादाने भारावली तुझी माझी प्रेम कहाणी जगावे गई बासुरीच्या नादाने भारावली तुझी माझी प्रेम कहाणी जगावे गई बासुरीच्या नादाने भारावली तुझी माझी प्रेम कहाणी जगावे गई बासुरीच्या नादाने भारावली तुझी माझी प्रेम कहाणी जगावे गई अरे बाबा दुसरं शोधा त्याला. अरे अरे असं का होत आहे मला? आकाश पाताळ पृथ्वी सगळीकडे नाच दिसतोय. शोधा शोधा त्याला. मला सापडलास. मामा तुम्ही देवकीची सावळे शिवराम आपटली सांगा बलराम दोरक्याला वाटवला आणि आता श्रीकृष्ण तुझ्या रुंगाळे एवढी मिजाज अरे शरद ये मला